शेतकरी मित्रांनो, यंदाच्या पेरणीआधी तुमच्या बँक खात्यात आता जास्त रक्कम जमा होणार आहे। वाढत्या महागाईच्या काळात बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पीक कर्जाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे। नेमकी किती पैसे वाढवले आहे आणि कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2026-27 च्या हंगामासाठी राज्य सरकारने पीक कर्जाचे नवीन दर जाहीर केले असून शेतकऱ्यांचा वाढता खर्च लक्षात घेत कर्ज मर्यादित 10 ते 25% पर्यंत घसघशीत वाढ करण्यात आली आहे। या नवीन निर्णयानुसार आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे, तर कापसासाठी ही मर्यादा 85,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वाधिक म्हणजे 1,90,000 रुपयापर्यंत मोठी तरतूद केली असून हरभऱ्यासाठी 60,000 रुपये प्रति हेक्टर कर्ज उपलब्ध होणार आहे। इतकंच नाही तर बागायत मकासाठी 49,500 रुपये आणि हळदीसारखे मसाला पिकासाठी चक्क 1,48,500 रुपयापर्यंतची कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची महत्त्वाची सवलत सरकारने आजही कायम ठेवली आहे। उत्पादन खर्च वाढल्यामुळे संकटात आलेल्या बळीराजाला या वाढीव कर्ज मर्यादामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि यामुळे शेतकऱ्याची खरोखरच मदत होईल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।